मध्ये 7 डॉट बॉल हाताळलेत. त्या डॉट बॉलमध्ये तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला तर मार्जिन ऑफ एरर 0 पाहिजे. आणि तो कुठेतरी त्या 2 षटकामध्ये ज्या डॉट बॉल आलेत ना ते जो बिंदी गेंदी आई ना ये दाग है. आता सर्फ एक्सेल सांगतो कुछ अच्छा होता है तो दाग लगते तो अच्छे लेकिन ये दाग अच्छे नहीं है. टीमसाठी नाही आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5 ज्यावेळेला रॉयल स्टर्नर होता 45 वरती आणि आता क्रियांशील खारबाव आहे 42 वरती. तुम्हाला 6-19 करायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये त्या संघानं 15 केल्या होत्या आणि त्याच्यापेक्षा जास्त आता 19. एक फटका अजून खेळायचा आहे. आणि जोपर्यंत सूरज पाटील बाहुबली आहे ना तोपर्यंत क्रियांशील खारबाव टायगर जिंदा आहे या मॅचचा. 6 बॉलमध्ये 19 बनवायचे. तुम्ही उल्लेख केला एक पाऊल पुढे टाकायचंय. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या डावात 15 आल्या होत्या. तुम्हाला 19 बनवायचे आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप चांगलं स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक यश आलाय. यशला इथे यशस्वी होताना पाहायला मिळेल का की दुसऱ्या बाजूला सूरज आजच्या रात्रीमध्ये चमकेल. नितेश दुसऱ्या बाजूने तयार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष आहे. दबाव असेल क्रियांशील खारबावर तर दबाव असेल रॉयल स्टर्नर मीरा रोडवर. दोन्ही संघ दबावत असतील परंतु दबाव में कुछ लोग निखरते कुछ लोग बिखरते. जो पुढे जाईल सर्वोत्तम खेळेल तो या मॅच मध्ये बाजी मारेल. तुकाराम सर नक्कीच बाजी मारायची, बाजी पलटवायची देखील आहे. अशा क्षणाला बाजी पलटवायची आहे. बाजी पलट मी म्हटलं ना सूरज पाटील आहे टायगर जिंदा आहे. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर आला. मिडल स्टंपवरचा बॉल होता. अशी बॅट फिरवली की एकच मारा लेकिन खिच के मारा. षटकार आलाय. सॉलिड मारला सॉलिड. आणि म्हणून अशक्यला इंग्लिश मध्ये तो इम्पॉसिबल आहे. पण इम्पॉसिबलला थोडंसं वेगळं केलं तर आय एम पॉसिबल देखील होतंय. त्याच्यामुळे हे शक्यता जी आपण वर्तवली होती की सूरज पाटील आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि कारवाव टीमचा टायगर जिंदा आहे बिलकुल. आणि मॅच पण जिंदा आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 5 चेंडूमध्ये इथे पाहिलं 5-13. मागचा मॅचही असा होता 13 मेरावाला खेळ मैदानावरती चाललाय. 5 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला. आता कमरेवर हात घेतलाय गोलंदाजाने. तो विचार करतोय ये मैंने क्या किया. आता 5 चेंडू टाकायचे. स्ट्राईक एंडला आहे सूरज. 5 चेंडूमध्ये 13. हा बॉल देखील उडवलाय. जो चंद्रबान नबात बॉल गेलाय ढगात. आले वनात आणि प्रेक्षक आल्यात मैदानात. असाच मॅच बघण्यासाठी प्रेक्षक मैदानात आले आहेत. बाहुबली जिओ रे बाहुबली बरसलाय. आले किती गेले किती उडून गेला. हुरारा संपला नाही आणि संपणार नाही. खारभावच्या बाहुबलीचा दरारा हा दरारा आहे. हा बाहुबलीचा दरारा आपण मैदानावरती पाहतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. पण अजून मॅच नाही संपलाय. मॅच में फिर एक बार टर्न आएगा. एक गाणं आहे ना गदर चित्रपटला सर, एक मोड आया और मैं अपना दिल छोड़ आया. तो मोड या मॅच मध्ये येऊ शकतो. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. दिल सोडून चालणार नाहीये कारण व्हॅलेंटाईनचे डे सध्या सुरू आहेत. आज मैदानामध्ये क्रिकेट डे साजरा केलाय. 2 बॉलवर 2 षटकार ठोकले. पुष्पा समझ के फ्लॉवर समजा क्या. फ्लॉवर नाही फायर हूं मैं, वाइल्ड फायर हूं मैं. हेच इथे सूरजने सांगितलंय. बॉल शिल्लक आहेत शेवटचे या मॅच मध्ये 4 आणि 4 बॉलमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. जे बसले होते ते उभे राहिलेत. जे उभे होते ते आता टाचेवर उभे राहिलेत. म्हणजेच काय नेल बायटिंग फिनिश या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच. आणि काही प्रेक्षक आहेत त्यांनी आपला कार्यक्रम थोडासा बाजूला ठेवलाय. काही थोडासा बाजूला ठेवलाय कारण मॅच तसा चाललाय. 4-7चा मॅच आहे. टाचेवरचा मॅच इथे मैदानावरती आलाय. तुम्ही नक्कीच जसा चांगला उल्लेख केलाय. फ्लॉवर नाही फायर आहे आणि त्या स्क्रीनवरती ते दाखवलं होतं सूरज पाटील ऑन फायर 2 षटकार आल्यात आतापर्यंत. 6 अँड अगेन 6 3 in a row षटकार.
हान की बडीव धुरला उडीव लगातारचा तिसरा ठोकलाय. लगातारचे 3 षटकारांनी मॅच मध्ये कमबॅक केलंय. बॉल शिल्लक आहेत 3. एका धावेची गरज आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. व्हॉट अ मॅच. 3 बॉल मध्ये 1. जबरदस्त मॅच. 3 चेंडू एका धावांची आवश्यकता आणि सूरज पाटील बरसलाय पण प्रेक्षकांमध्ये येऊ नका. त्याच्यानं काय होईल, तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला बक्षीस देण्यासाठी जाता पण त्या खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर बक्षीस द्यायचं या तुमच्या नावानिशी ते बक्षीस जाहीर केलं जाईल. छोटे बच्चे कमी कोणी आतमध्ये येऊ नका, नाहीतर जाती जी येतात ना आतमध्ये शाळेपर्यंत त्यांचं नाव पोचवलं जाईल. कारण सर पण आले तिथे. ऑन फायर. आणि तुम्ही उल्लेख केला व्हॅलेंटाईन वीक आहे पण त्याला बाजूला ठेवलंय. त्यावेळेला प्रॉमिस डे, हक डे, टेडी डे, चॉकलेट डे, बरंच काही डे आहेत. या व्हॅलेंटाईन वीक जो स्टार्ट आता झाला आहे 3-1चा मॅच आहे. पण सर खरं सांगू हे व्हॅलेंटाईन वीक वगैरे आहे ना कैलास, हे फक्त लग्नाच्या अगोदरचं आहेत व्हॅलेंटाईन डे. नाहीतर लग्ना म्हणजे हक डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, लग्नानंतर फक्त चाय दे, कॉफी दे, पाणी दे आणि बाबा थोडा सोपू दे. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पण या मैदानानं आहे ना तुम्हाला आठवण सांगतोय 4 चेंडू 1चा मॅच पाहिलाय. 4-1चा मॅच या मैदानानं पाहिलाय. 3 चेंडू 1 धाव. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. शेवटच्या बॉलवर डाऊन दी ग्राउंड खेळलाय. सामना इथे समाप्त केलाय. सूरजने एकापेक्षा एक सर्रास मॅच. हे मुकाबला नाही सुपर हिट मुकाबला होता. सुपर हिट मुकाबला. आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडामानचं मैदान अशाच खेळासाठी अशाच खेळीसाठी नेहमी जाणलं जात आहे. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या सूरज पाटील बाहुबलीसाठी. टाळ्यांचा गजर. ती इनिंग अप्रतिम इनिंग. बाहुबली जीव रे बाहुबली. जबरदस्त मॅच आपण पाहिला आहे. आणि आता एक मॅच संपलाय. दुसरा सेमीफायनलचा मॅच थोड्याच वेळात इथे संपन्न होतोय. त्याच्या अगोदर काही सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपल्याला या बाईक ज्या मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक आपल्याला प्राप्त झाल्या त्या सन्माननीय नरेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 2 बाईक प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्यांचेच सहकारी जे आता सध्या आपण व्यासपीठावरती उपस्थित झाले तर त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल.